स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्समध्ये। महिलांनो, आता किचनमध्ये काम करताना वापरा या स्मार्ट किचन टिप्स। टिप नंबर 1, डोसा करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्यामुळे डोसा कुरकुरीत होतो। टिप नंबर 2, दहीवडा मऊ करण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत। टिप नंबर 3, तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते। टिप नंबर 4, भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे। टिप नंबर 5, भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात पांढरा शुभ्र होतो। टिप नंबर 6, दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते। टिप नंबर 7, दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजण लावावे। टिप नंबर 8, कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी, त्यामुळे भाजी कडू होत नाही। टिप नंबर 9, तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत, याने छोले मऊ होतात। टिप नंबर 10, साखर मुंग्यांपासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावे। टिप नंबर 11, आले लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडे मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवावे। टिप नंबर 12, वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडे मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा। टिप नंबर 13, कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। टिप नंबर 14, साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या लागत नाहीत। टिप नंबर 15, मिरच्या जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका। टिप नंबर 16, सुके खोबरे फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवले तर खराब होत नाही। टिप नंबर 17, कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे। टिप नंबर 18, सुकामेवा टिकवण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा। टिप नंबर 19, दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे। टिप नंबर 20, मासे अथवा चिकन फ्रीजरच्या तळाशी साठवून ठेवावे, ज्यामुळे फ्रीजचा घाणेरडा वास येणार नाही। टिप नंबर 20, फ्रीजमध्ये बेरीज टिकवून ठेवण्यासाठी त्या व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवाव्या। टिप नंबर 22, पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा। पापड कुरडयांना ऊन दाखवले तर ते लवकर खराब होत नाहीत। तर कशा वाटल्या या आजच्या किचन टिप्स? या किचन टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।